प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो। जगभर फैलावलेल्या एड्स सारख्या एका आजाराबद्दल, जीवघेण्या आजाराबद्दलची एकंदरीत जनजागृती व्हावी हा एक शुद्ध हेतू यामागचा असतो। तसं घोषितच युनायटेड ऑर्गनायझेशन, नेशन्स ऑर्गनायझेशन जे UNO आहे म्हणजे जागतिक राष्ट्रसंघाने केलेलं आहे। एकंदरीत या रोगाबद्दलची एकंदरीत माहिती एकंदरीत जनसामान्यांना मिळावी व त्या रोगाबद्दलचं, संक्रमणाबद्दलचं, त्याच्या या सर्व गोष्टींचं एक जागरूकता निर्माण व्हावी, माहिती मिळावी या अनुषंगाने हा दिवस पाळला जातो। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की एकेकाळी क्षयरोग म्हणा किंवा कर्करोग म्हणा या रोगांबद्दलचंही एक आकलन अशाच प्रकारचं लोकांमध्ये होतं। ते असाध्य असे आजार होते आणि जीवघेणे आजार होते। पण आता नजीकच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर क्षयरोग अगदी मूळ निच्चाटन त्याचं होण्याच्या मार्गावरती आहे, कारण त्याच्यावरील जे औषधोपचार आहे हे विकसित झालेलं आहे। तोच प्रकार साधारण कर्करोगाबद्दलचाही आहे, बऱ्याच अंशी नियंत्रणामध्ये आता ते आलेलं आहे। पण आता त्याची जागा HIV एड्स या आजाराने घेतलेली आहे। मित्रो, हा महाभयंकर रोग जो समजला जातो, यामुळे याच्या संक्रमणाबद्दलचे असलेले गैरसमज लोकांमधले असलेले त्याचं आकलन, यामुळे एड्स बाधित जी व्यक्ती असते किंवा संक्रमण ज्याला झालेलं असतं या व्यक्तीबद्दलचा एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा एक वेगळा होऊन जातो आणि त्या अनुषंगाने त्याला मिळणारी जी वागणूक असते ती कुठेतरी एक नकारात्मककडे झुकणारी वागणूक आपल्याला मिळते। एकंदरीत एक तिरस्कारपूर्ण वागणूक त्या व्यक्तीला मिळण्याची शक्यता असते। म्हणूनच फक्त जनजागृती कार्यक्रम करून पुरेसं नव्हतं आणि भारत सरकारने त्या निमित्ताने, त्या अनुषंगाने एक कायदाही पारित केला 2017 मध्ये। तो कायदा म्हणजे HIV एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा। याच कायद्याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत हॅलो सह्याद्रीच्या या भागामध्ये। मित्र, आपण स्क्रीनवरती या विषयाला पाहू शकता। आपला आजचा विषय आहे HIV एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017। HIV एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017 आणि या विषयाविषयी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज आम्ही इथे आमंत्रित केलेले आहे या विषयाचे सखोल ज्ञान असलेला व याचा प्रदीर्घ अनुभव या विषयाचा त्यांना असलेले ज्ञानेश्वरी सोनवणे मॅडम। अगदी अल्पशा परिचय मी त्यांचा करून देतो। मॅडम, तुमचं इथे स्वागत। एक अल्पशा परिचय जर मॅडमचा करून द्यायचा झाला तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून मास्टर्स इन सोशल वर्क म्हणजे MSW ही पदवी त्यांनी 1999 साली संपादन केली आणि डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदवी त्यांनी संपादित केलेली आहे। सध्या त्या 2010 पासून मुंबई जिल्हे म्हणजेच मुंबई शहर व उपनगर हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे उपसंचालक पदी त्या कार्यरत आहेत। अशा व्यक्तीकडून आपण आज हा विषय समजून घेणार आहोत, बुलगडून घेणार आहोत आणि आपले काही प्रश्नांची उत्तरही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत। चला तर मित्रो, या चर्चेला आपण पुढे नेऊया। मॅडम, पुन्हा एकदा आपलं या चर्चेमध्ये हॅलो सह्याद्रीच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत। माझा पहिला प्रश्न मॅडम आपल्यासाठी आहे की आजचा विषय जो आपला आहे की HIV एड्स त्याच्याबद्दल प्रतिबंध आणि नियंत्रणाचा जो कायदा आहे 2017 साली पारित झालेला, या कायद्याबद्दल आपण काय सांगाल एकंदरीत? नक्कीच सर, हा जो कायदा आहे तो राष्ट्रीय एड्स आणि STD नियंत्रण कार्यक्रम जो आपला चालतो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा कायदा बनवला गेलेला आहे। तर आपण विषयाच्या सुरुवातीला आपण समजून घेऊयात की राष्ट्रीय एड्स आणि STD नियंत्रण कार्यक्रम जो आहे त्याचे ह्या कायद्याच्या अनुषंगाने ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत। त्याला आपण इंग्लिशमध्ये आम्ही त्याला NACP म्हणतो। सध्या या कार्यक्रमाच्या 5व्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याच्यामधलं जे 5 क्रमांकाचं ध्येय आहे ते ध्येय आहे HIV संबंधित कलंक आणि भेदभाव दूर करणे। कलंक म्हणजे काय तर HIV संबंधित व्यक्तीच्या विषयीची असणारी नकारात्मक भावना किंवा नकारात्मक वृत्ती आणि भेदभाव म्हणजे काय तर ह्या नकारात्मक वृत्तीमधून येणारे जे
कृत्य केलं जातं, जसं त्यांना कुठल्याही कार्यक्रमात न घेणं वगैरे आणि त्यांच्यावरती अन्यायपूर्णक वागणूक त्यांना देणं, तर असे जे भेदभावाची वर्तणूक आहे ते कुठेतरी आपल्याला दूर करायचे आहेत. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचं जो उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्ट क्रमांक 4 आपल्याला असं सांगतो की कलंक आणि भेदभावाच्या घटना ज्या HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना किंवा जोखीमपूर्ण वर्तणूक असणाऱ्या व्यक्तींना सहन कराव्या लागतात त्या 10% पेक्षाही कमी व्हाव्यात. आणि ह्याच दृष्टिकोनातून आपण जसं सुरुवातीलाच प्रस्तावना केलेली आहे की नुकताच 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन पाळला गेला, संपूर्ण जगभर पाळला गेला आणि दरवर्षी हा एड्स दिन पाळताना एक संकल्पना राबवली जाते. तर ह्या वर्षीची जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे टेक द राईट्स पाथ. म्हणजे काय तर हक्काचा मार्ग निवडा. हक्काचा मार्ग म्हणजे काय तर आरोग्य सेवा वगैरे जर मिळवायची असेल तर तिथे होणारा जो भेदभाव आहे तिथे तुमचे काय अधिकार आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठीचं जो विषय तुम्ही मला विचारला होता की HIV एड्स कायदा 2017, तर तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसेल एक लिफलेट आम्ही दाखवतो आहोत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्याच्या अंतर्गत असणारे जे हक्क आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि ते हक्क काय आहेत ते आपण आजच्या संपूर्ण चर्चेमध्ये जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत असेल की ह्याच्या अंतर्गत तुमचे हक्क जाणून घ्या आणि मुक्तपणे जगलात का. एक सतत HIV सह जगणारी व्यक्ती सतत कोणता तरी भार मनावरती घेऊन जगत असते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यालाही जनजागृती करणं फार गरजेचं आहे. हा कायद्यामध्येच HIV आणि एड्स हे 2 शब्द आलेले आहेत. सर्वप्रथम आपण HIV आणि एड्स हे शब्द काय आहेत ते समजून घेऊयात, कारण ह्या कायद्याचं जे संपूर्ण नाव आहे ते ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस अँड ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट 2017 असा आहे. तर त्याच्यातला पहिला जो शब्द आहे HIV तो आपण समजून घेऊयात. HIV मधला H म्हणजे ह्यूमन म्हणजे मानवातील, इम्यून म्हणजे I म्हणजे इम्युनोडेफिशियन्सी, V म्हणजे व्हायरस म्हणजे मानवी शरीरामधील रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारा विषाणू. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्या विषाणूचं चित्र इथे दाखवलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की 2 रक्तपेशी असतात, एक लाल रक्तपेशी आणि सफेद रक्तपेशी. आपल्या देशाच्या सीमेवरती सैनिक ज्या पद्धतीने आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी लढत असतात, कुठलाही बाहेरचा शत्रू आला तर पहिला त्यांच्यावरती अटॅक करणारे आपले सैनिक असतात ज्यांच्यामुळे आपलं देश सुरक्षित राहतो. तसंच आपलं शरीर सुरक्षित ठेवण्याकरिता ह्या सफेद रक्तपेशी काम करत असतात. पण हा विषाणू काय करतो तर ह्या सफेद रक्तपेशींवरच हल्ला करतो आणि ह्या सफेद रक्तपेशींवरती हल्ला केल्यामुळे आपल्या शरीरातील सफेद रक्तपेशींचे प्रमाण कमी होते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरावरती अनेक संधिसाधू आजार जे आहेत त्या शरीराला लागतात आणि ती जी स्टेज असते ती स्टेज असते एड्सची. त्याला म्हणतात ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे जो विविध आजारांचा संसर्ग होतो त्या आजारांच्या संसर्गाला, त्या विविध आजारांच्या लक्षणांचा जो समूह असतो त्याला एड्स असं म्हणतात. तर हे झालं HIV आणि एड्स विषयी. आपण ह्या आजाराविषयी, ह्या कायद्याच्या फुल फॉर्म विषयी मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. ह्या कायद्याचं जे उद्देश आहे ते 2 आहेत. एक म्हणजे HIV एड्सला प्रतिबंध व नियंत्रण करणे आणि दुसरं HIV सह जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या अधिकारांचं संरक्षण करणे. हे या कायद्याचे उद्देश आहेत. आणि ह्या कायद्याअंतर्गत एक महत्त्वाची व्याख्या देण्यात आलेली आहे, ती म्हणजे जे HIV सह व्यक्ती जगतायत, HIV सह जगणाऱ्या व्यक्तींमध्ये HIV पॉझिटिव्ह व्यक्ती, पॉझिटिव्ह म्हणजे काय तर ज्यांची चाचणी जी आहे ती पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये विषाणू आहेत असे व्यक्ती, अधिक ती व्यक्ती ज्या घरात राहते त्या घरातील कुटुंबीय किंवा इतर नातेवाईकांसोबत राहत असेल, मित्रमैत्रिणींसोबत राहत असेल किंवा त्यांच्याबरोबर राहून गेलेले व्यक्ती असतील, ह्या सगळ्या व्यक्तींना ह्या कायद्याच्या अंतर्गत संरक्षित व्यक्ती म्हणून संबोधलं गेलेलं आहे. कारण आपण आतापर्यंत जर बघितलं असेल तर कलंक आणि भेदभावाच्या ज्या गोष्टींना बळी पडावं लागलेलं आहे, ज्या घटना घडतात त्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबरच नाही तर त्यांना घरात ठेवल्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींना सुद्धा
ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ह्या कायद्याअंतर्गत ह्या सर्व व्यक्तींना संरक्षित व्यक्ती असं संबोधलं जातं. अतिशय विस्तारपणे आपण या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं. म्हणजे एकंदरीत ज्याला आपण प्रतिबंध आणि नियंत्रणासोबत एक भेदभावाची वागणूकही कुठेतरी त्याच्यावरती अंकुश यावा, हाही या कायद्यामागचा हेतू नक्कीच आपल्याला दिसतो. मॅडम, HIV हा जो कायदा आहे, हा जो आलेला कायदा आहे, या कायद्याची साधारण अस्तित्व हा सुरू कधी झाला आणि त्याचं महाराष्ट्रात त्याचं साधारण अंमलबजावणी कधीपासून सुरुवात झाली? नक्कीच सर, हा जो कायदा आहे तो 10 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण देशभरात लागू झालेला आहे. म्हणजे हा संपूर्ण देशभरात लागू आहे की केंद्रशासित प्रदेश वगळता किंवा जम्मू काश्मीर वगळता असे जे बाकीचे कायदे असतात तसं याचं स्वरूप नसून संपूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे. आणि महाराष्ट्रात याची अधिसूचना जी आहे ती 28 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आली. अच्छा, साधारण या कायद्याची कायदा आणण्याची गरज का भासावी, काय सांगाल मॅडम? सर, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं मी मगापासून उल्लेख करते आहे, कलंक आणि भेदभाव, तर ह्या गोष्टींमधून, ह्या दोन शब्दांमधून जी वर्तणूक HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना मिळते, वागणूक ज्या पद्धतीने मिळते, त्यामधून त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली बऱ्याचदा होताना दिसते. तर हा कायदा जो आहे तो त्यांच्या मानवाधिकारांचं संरक्षण करतो आणि त्यासाठी म्हणजे त्यांच्या मानवाधिकाराचं संरक्षण व्हावं ह्याची गरज खूप भासली होती. त्याचप्रमाणे ह्या HIV सह जगणाऱ्या व्यक्तींनी औषधोपचारात सातत्य ठेवणंच देखील तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे ती एक गरज होती. आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण जर आपल्याला बघायचं झालं तर जे HIV सह जगणारे व्यक्ती आहेत त्यांचीही कुठेतरी एक नैतिक जबाबदारी आहे की ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये हा जो विषाणू त्यांच्या शरीरात आहे तो विषाणू दुसऱ्याच्या शरीरात न जाऊ देणं ही एक नैतिक जबाबदारी त्या व्यक्तीची देखील आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एकापेक्षा अनेक व्यक्तीबरोबर असुरक्षित संबंध ठेवणे. असुरक्षित संबंध म्हणजे काय, तर निरोधचा वापर न करता ठेवले गेलेले संबंध. तर ह्या कायद्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की ह्याचा प्रसार रोखणं, तर त्यासाठी त्या व्यक्तीची स्वतःची नैतिक जबाबदारी आहे की शारीरिक संबंध किंवा लैंगिक संबंध ठेवताना निरोधचा वापर करावा किंवा एकनिष्ठ सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत. तसेच ती व्यक्ती जर शिरेद्वारे नशा करत असेल, म्हणजे उदाहरणार्थ सुयांचा वापर करून ज्यावेळेला नशा केला जातो, नशिले पदार्थ शरीरामध्ये इंजेक्ट केले जातात, तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की बऱ्याचदा हे लोक जे असतात ते घोळक्याने बसलेले असतात. त्याच्यामुळे एका व्यक्तीने वापरलेली सुई जी आहे ती दुसरी व्यक्तीही वापरतो. तर त्यावेळेला ही ती व्यक्तीची जबाबदारी आहे की ती जी सुई जी व्यक्ती वापरते ती दुसऱ्या व्यक्तीला त्याने ती देऊ नये. आणि त्यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिसते की डिस्पोजेबल सिरिंज आणि निडलचं इथे एक चित्र दिलेलं आहे. त्या सुया आणि सिरिंज जे आहे ते बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात आणि स्वस्त देखील असतात. तर ह्या सुयांचा वापर केला गेला पाहिजे. आपणही कधी दवाखान्यात जातो, आपल्यालाही कधी इंजेक्शन घ्यायची गरज पडते, तर त्यावेळेला जी सुई आपल्याला वापरली गेलेली आहे ती लगेचच फेकून दिली जाते की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रसार जो आहे तो HIV थांबवता येऊ शकतो. नंतर तिसरं कारण आहे की HIV संसर्गमुक्त रक्ताचा वापर. आता हे कसं होऊ शकतं, तर ज्या वेळेला आपल्याला बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती काही व्यक्तींना रक्ताची गरज भासते किंवा आजारपणामध्ये रक्तघटक चढवण्याची गरज भासते, तर अशा वेळेला शासनमान्य रक्तपेढीतूनच रक्त घेतलं जावं. आणि जे रक्ताची चाचणी जी आहे ती विविध आजारांकरिता केलेली असते. आणि जर ते रक्त संसर्गित असेल तर ते रक्त त्यावेळेला त्या रक्ताची ती बॅग असते ती नाहीशी केली जात असते. त्यामुळे संसर्गित रक्त जे आहे ते रुग्णाला दिलं जात नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मातेपासून बाळाला होणारा संसर्ग. आपण बऱ्याचदा असं बघतो की स्त्री जर गरोदर राहिली तर लगेचच आरोग्य केंद्रामध्ये तिची नाव नोंदणी करण्याकडे कल नसतो, जे की चुकीचं आहे. कारण पहिल्या तिमाहीमध्ये आपण जितक्या लवकर त्या गरोदर स्त्रीची नाव नोंदणी आपण करू तितक्या लवकर तिच्या विविध तपासण्या केल्या जातात आणि त्या विविध तपासण्या केल्यामुळे त्या व्यक्तीला कुठला संसर्ग आहे का ते पाहिलं जातं.
आणि जर समजा ती व्यक्ती या तपासणी दरम्यान HIV पॉझिटिव्ह आढळली, HIV पॉझिटिव्ह म्हणजे रक्त चाचणी करून ती जर HIVचा संसर्ग त्या महिलेच्या शरीरात आढळला तर त्या महिलेला व्यवस्थितरित्या समुपदेशन केलं जातं आणि तिला ART औषधोपचाराची माहिती दिली जाते आणि माहिती देऊनच तिथला ART औषधोपचार सुरू केला जातो. हे का सुरू केला जातो? कारण तिच्या पोटात जे वाढणारं बाळ असतं त्याच्यापर्यंत हा संसर्ग पोचू नये आणि तिचं जे होणारं बाळ असतं ते HIV मुक्त जन्माला यावं. त्यासाठी हे औषधं जी आहेत ती सातत्याने घेणं गरजेचं असतं आणि ही औषधं सातत्याने घेतलं तर तिच्या शरीरातला विषाणूंचा भार जो आहे तो कमी होतो. अधिक तिची जी डिलिव्हरी आहे ती तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होते आणि ते जे बाळ जन्माला येतं त्या बाळाच्या देखील तपासण्या केल्या जातात, त्या बाळाला औषधोपचार सुरू केला जातो आणि पुढील 18 महिन्यापर्यंत त्या बाळाची व्यवस्थित तपासणी केली जाते आणि नंतरच ते जर बाळ निगेटिव्ह असेल तर ते बाळ HIV मुक्त जन्माला आलेलं आहे असं डिक्लेअर केलं जातं. तर ह्या 4 कारणांमधून जे आहेत ती कारणांचा अभ्यास करून त्यानुसार त्याला प्रतिबंध घालता येऊ शकतो. त्याचबरोबर या कायद्यामध्ये जे आहेत जे आरोग्य सेवा प्रदान करतात त्यांच्याही हक्कांचा विचार केला गेलेला आहे. म्हणजे काय तर ते ज्या ठिकाणी काम करतात ते कार्यस्थळ सुरक्षित असलं पाहिजे ह्याचाही उल्लेख ह्या कायद्यामध्ये केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो आहे तो कायदा करण्याची निकड त्यावेळेला भासली आणि तसंच जे संयुक्त राष्ट्राची महासभा आहे ज्याचं भारत देखील सदस्य आहे त्याचं एक डिक्लेरेशन आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रमोट केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्रीय एड्स आणि STD नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हा कायदा आणलेला आहे. अतिशय सुरेख मॅडम, फार सविस्तर पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मार्गदर्शन केलं प्रेक्षकांना आम्हाला. म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट मला जाणवली की ती म्हणजे जशी समाजाची एक जबाबदारी आहे HIV ग्रस्त व्यक्तीकडे बघण्याची तशी HIV ग्रस्तची ही जबाबदारी समाजाकडे त्याची होते की त्यांनीही याचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यायची असते. मित्र, आपण अजूनही पुढे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत की या व्यक्तींच्या रोजच्या जीवनात कशा प्रकारचे भेदभाव वगैरे केले जातात. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री. क्रीडांगण, क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मनाला घाली साध. कशी कोठ अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी 11:30 आणि सायंकाळी 4 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. अनवट स्वाद. सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनवट स्वाद. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून
स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनः प्रसारण दर शनिवारी सकाळी 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि आपण विषय जो आज चर्चेत तो म्हणजे एड्स HIV प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017 आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्ञानेश्वरी सोनवणे मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्या अगोदर आपण चर्चा केली की या कायद्याची गरज काय आहे. तर अतिशय विस्तृतपणे तुम्ही त्या गोष्टीची सांगितली की काय काय गोष्टी घडतात त्याच्यामुळे. तर मला त्याच अनुषंगाने विचारावंसं वाटतं की HIV संक्रमित झालेल्या व्यक्तीशी साधारण भेदभाव जो तुम्ही म्हणालात रोजच्या जीवनात येणारा, तो कोणत्या कोणत्या प्रकारचा असेल त्याला जर थोडंसं जर आपण सांगितलं तर नक्कीच अजून वजन मिळेल तुमच्या बोलण्याला. नक्कीच सर. कसं असतं की मी मगाशी पण कलंक आणि भेदभावाचा उल्लेख केला. कलंक म्हणजे काय, तर एक नकारात्मक भावना, नकारात्मक वृत्ती. मग ती समोरच्याची HIV जगणाऱ्या व्यक्तीकडे बघण्याची असेल किंवा त्या स्वतः HIV पॉझिटिव्ह व्यक्तीची स्वतःकडे बघण्याची असू शकते. कारण स्वकलंक हा पण तितकाच काम करतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये वावरणं किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणं ह्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःहूनच बंद करते. आणि दुसरं की समोरून ज्यावेळेला ती समाजात वावरते, समाजात माहिती असेल तर सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यावरती चिडणे किंवा त्यांच्यावर हसणे किंवा खाणाखुणा करणे, त्यांच्याविषयी बोलणे, कुजबूज करणे. आणि कामाच्या ठिकाणीचं जर आपण उदाहरण द्यायचे झाले तर त्यांना नोकरी नाकारणे. म्हणजे कसं व्हायचं, अगोदर असं व्हायचं की नोकरी द्यायच्या अगोदर एक आरोग्य तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये HIVची पण तपासणी केली जायची आणि केवळ HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्यांना नोकरी नाकारली जात होती. तर तशा गोष्टी होतात. किंवा आम्ही असंही बघितलेलं आहे की नोकरीला आहेत पण कोणत्या तरी कारणामुळे त्यांना समजलं की हा HIV पॉझिटिव्ह आहे, तर मग त्यांना प्रमोशन थांबवणे किंवा प्रमोशन न देणे किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने त्रास देणे की त्याने स्वतःहून ते नोकरी सोडावी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेदभावपूर्ण वागणूक त्यांच्यासोबत केली जाते. शाळा कॉलेजमध्ये जर विचार केला आपण, कारण हे पण महत्त्वाचं ठिकाण आहे जिथे मुलं शिक्षण घेण्यासाठी जातात, तर त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळं बसवणे, त्यांच्याशी न बोलणे आणि त्यांना असं सांगणे की तू घरीही राहू शकतोस किंवा आम्ही तुला पास करून घेऊ किंवा शाळेतल्या वर्गातले इतर मित्रमैत्रिणी जे आहेत ते त्यांच्याशी न बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी घटना घडत असतात. आणि रुग्णालयाचा जर विचार केला, आरोग्य सेवेचा विचार केला, तर कधीकधी असं होतं की रुग्णालयामध्ये HIV पॉझिटिव्ह स्टेटस समजल्यामुळे उपचार करण्यास नकार देणे किंवा त्यांना थांबवून ठेवणे, उशिराने उपचार करणे किंवा काहीतरी कारणं देणे, ह्या सगळ्या ज्या भेदभावाच्या घटना ज्या आहेत त्या घटनांना बहुतेक HIV पॉझिटिव्ह लोकांना दैनंदिन जीवनामध्ये सामोरं जावं लागत असतं. मग या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी काय उपाय साधारण करू शकतो आपण, काय सांगाल? नक्कीच या कायद्यामध्ये, हा कायदाच मुळात ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणला गेलेला आहे. रुग्णालये असू देत, कार्यालय असू देत, शाळा, महाविद्यालय, घर, बाजार, संमेलन, नाट्यगृह असू देत, पिक्चरचे थिएटर असू देत, कुठेही त्यांना जाण्यापासून, सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून किंवा एखादी पोझिशन ग्रहण करण्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही. किंवा असंही व्हायचं की हे HIV पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांना एखाद्या घरामध्ये, म्हणजे ते घर त्यांचं असूनही त्यांना त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नसायचा किंवा त्यांना वेगळं ठेवलं जायचं किंवा मालमत्ता भाड्याने घेण्याचा अधिकार नाही, त्यांना दिली जात नसे किंवा कामाच्या ठिकाणी बढती देताना, कामावरती घेताना, नियुक्त करताना HIVची तपासणी करणे, ह्या सगळ्या कृत्यांना ह्या कायद्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आलेली आहे. ह्याचं कारण असं आहे की एकत्र गप्पा मारल्याने, एकत्र उठल्या बसल्याने, एकत्र काम केल्याने, एकत्र अभ्यास केल्याने, एकत्र जेवल्याने, खोकण्या शिंकण्यातून, हस्तांदोलन किंवा आलिंगनाद्वारे, सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्याने, मच्छर किंवा ढेकून चावल्याने किंवा बाधित व्यक्तीची काळजी घेतल्याने HIVचा प्रसार अजिबात होत नाही. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे.
म्हणजे स्पर्शातून साधारण हा रोग पसरत नाही, हा एक गैरसमज जर दूर झाला तर मला वाटतं बऱ्याचशा ह्या वागणुकींवरती नियंत्रण येईल. नक्कीच आपल्या उत्तरातून ते आपण सांगितलेलंच आहे. मॅडम, मला तोच धागा धरून मला पुढे विचारावंसं वाटतं की कायद्याअंतर्गत अशी कोणती कृत्य आहेत ज्यांना साधारण आपण प्रतिबंधित असं आपण सांगतो? कायद्याचं कलम 4 आहे ज्याच्यामध्ये याच्याविषयी उल्लेख केलेला आहे. शब्दांद्वारे एकतर बोलून किंवा लिहून प्रकाशित करून किंवा त्याच्याविषयीची माहिती जी आहे ती त्याचा प्रचार करून किंवा नजरेस येईल अशा पद्धतीने खाणाखुणा करून सांकेतिक भाषा वापरून त्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीची माहिती इतरांना सांगणे किंवा विश्वासू नातं असतं त्या नात्यामध्ये सांगितली गेलेली जी माहिती आहे ती इतरांना सांगणे. उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही एक अशी केस बघितलेली आहे की त्याच्यामध्ये दोघी मुली ज्या होत्या त्या एकाच म्हणजे घरातील होत्या आणि नात्यांमधल्या होत्या आणि त्या मुलीने विश्वासाने आपलं जे HIV पॉझिटिव्ह स्टेटस आहे ते तिच्या नातेवाईक मुलीला सांगितलेलं होतं आणि तीही तिला मानसिक आधार वगैरे भरपूर देत होती. पण ज्या वेळेला त्या दोघींमध्ये बिनसलं त्यावेळेला त्याच मुलीने त्या मुलीचा बदला घेण्यासाठी ती HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती संपूर्ण घराला दिली, नातेवाईकांना दिली. तर हे जे विश्वासू स्वरूपाच्या नात्यांमध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती इतरांना पसरवणे ही देखील कायद्याने गुन्हा आहे. तसेच माध्यम असतात, सोशल मीडिया असतात, त्याच्या माध्यमातून संरक्षित व्यक्तीच्या विरोधात, मी संरक्षित व्यक्ती हा मुद्दाम शब्द वापरते कारण कायद्यामध्ये ह्या लोकांना संरक्षित व्यक्ती म्हटलं गेलेलं आहे, द्वेष भावना पसरवणे, तशा पोस्ट टाकणे किंवा हिंसेला चिथावणी देणे ह्या सगळ्या गोष्टींना कायद्याने बंदी आहे. अतिशय बोलकं असं उदाहरण मॅडम आपण दिलं आणि उदाहरणातून या प्रश्नाचं उत्तर खरोखर फारच सोप्या पद्धतीने लोकांना ते कळलं. आता मॅडम आपली ही चर्चा लोकांपर्यंत पोहोचते आणि आपल्याला प्रेक्षकांचे फोनही यायला लागलेले आहेत. आता आपण एक कॉल घेणार आहोत. नांदेडहून राजेश पाटील आपल्याला कॉल करतायत. राजेशजी बोला, आपला प्रश्न विचारा. मी सामाजिक कार्य करतो. आजूबाजूला मी अशा महिला पाहिल्या की त्यांचे जे पती आहेत ते HIV पॉझिटिव्ह होऊन एक्सपायर झाले. त्यांना 3-4 वर्ष झालेले असतात एक्सपायर होऊन आणि ते महिला सतत HIV टेस्ट करतात आणि त्या निगेटिव्ह येत राहतात. तर त्यांना संभ्रम वाटते की बाबा माझा पती तर HIV टेस्टने वारला, मग माझी का निगेटिव्ह येते किंवा मी खरंच निगेटिव्ह आहे का. तर साध्या टेस्ट करत राहतात. ते निगेटिव्ह दिसलं की त्यांना समाधान पण वाटते पण मनात द्विधा मनस्थिती असते, खरंच आम्ही निगेटिव्ह आहोत का. आणि दुसरा प्रश्न आहे की आता जर विदाऊट प्रिकॉशन एखाद्या सोबत कॉन्टॅक्ट सेक्शुअल झाला तर किती दिवसानंतर HIV म्हणून आपल्याला दिसते त्या स्ट्रीपवर किंवा जी टेस्ट करतात त्याच्यावर. धन्यवाद राजेशजी आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, त्यांचे 2 प्रश्न जोडून आहेत. काय सांगाल मॅडम? आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देऊयात. पहिला जो प्रश्न आहे तो ती जर महिला HIV निगेटिव्ह येत असेल कारण त्याची जी चाचणी केली जाते ती चाचणी जेव्हा केली जाते त्यावेळेला त्याच्या कन्फर्मेटरी टेस्ट केल्या जातात आणि कन्फर्मेटरी टेस्ट केल्याच्या नंतरच तो जो काही अहवाल आहे तो त्या व्यक्तीला दिलेला असतो आणि त्या अहवालामध्ये जर ती व्यक्ती निगेटिव्ह असेल तर ती व्यक्ती निगेटिव्हच आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने घाबरण्याची काही गरज नाही आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं एक असं आहे की जर एखाद्या व्यक्तीचं वागणूक ही जोखीमपूर्ण वागणूक असेल, जोखीमपूर्ण वागणूक म्हणजे काय की एकापेक्षा अनेक व्यक्तींबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध, जसं मी अगोदरही म्हटलेलं आहे की निरोध न वापरता करत असेल तर ते जोखीमपूर्ण वागणूक असेल तर मग त्या केसमध्ये जरी निगेटिव्ह आली तरी त्या व्यक्तीने दर 3 महिन्यांनी तपासणी करून घ्यावी जेणेकरून तिचं जे HIV स्टेटस आहे ते समजून येऊ शकतं. आता राहिला तुमचा दुसरा प्रश्न की जर समजा लैंगिक संबंध आल्याच्या नंतर किती दिवसामध्ये याची टेस्ट, असंच तुम्हाला म्हणायचं होतं मला असं वाटतं. तर जर समजा असुरक्षित लैंगिक संबंध झाला असेल तर त्याची चाचणी तुम्ही जवळच्या ICTC केंद्रामध्ये जाऊन केली पाहिजे आणि तिथे केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक HIV विषाणू ज्या वेळेला आपल्या शरीरात जातो त्यावेळेला त्या विषाणूचं जे आहे त्या एक विंडो पिरियड असतो
म्हणजे ती आपल्या शरीरात गेल्याच्या नंतर कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी लागतो की ज्यावेळेला त्या तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होत असतात. त्यामुळे तुम्ही टेस्ट केल्याच्या नंतर 3 महिन्यांनी टेस्ट केल्याच्या नंतर त्याचे तुम्हाला रिपोर्ट कळू शकतात. तर तुम्हाला त्याविषयी शंका असेल तर तुम्ही रिपीट 3 महिन्यांनी चाचणी करू शकता. अतिशय समर्पक असं उत्तर आपण दिलेलं आहे मॅडम. हाच धागा धरून पुढे प्रश्न जो येतो तो आता चाचणीबद्दल त्यांनी विचारलंच होतं. तर HIV ची चाचणी त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय केली जाऊ शकते की संमतीची गरजच असते? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे सर. HIV ची चाचणी जी आहे ती त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय केली जाऊ शकत नाही. त्याला आपण सूचित संमती म्हणतो. ज्या वेळेला ती व्यक्ती HIV चाचणीकरिता येते त्यावेळेला तुम्हाला स्क्रीनवरती एक मला स्लाईड दाखवायची आहे की त्या व्यक्तीचं जे आहे ते सर्वप्रथम समुपदेशन केलं जातं. म्हणजे ती चाचणी ते नेमके कशासाठी करतायत याची माहिती त्यांना दिली जाते आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीची चाचणी होते. त्या व्यक्तीची चाचणी केल्यानंतर जो काही रिपोर्ट येतो तो रिपोर्ट ज्याला आपण पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग म्हणतो ते रिपोर्ट सांगण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा समुपदेशन केलं जातं आणि हे समुपदेशन मग ते पॉझिटिव्ह असलं तरी केलं जातं आणि निगेटिव्ह असलं तरी केलं जातं. निगेटिव्ह असेल आणि जर त्या व्यक्तीचं त्या समुपदेशकाला वाटलं की त्या व्यक्तीचं वर्तणूक जे आहे ते जोखीमपूर्ण आहे तर त्या व्यक्तीला समुपदेशक सांगू शकतात की पुढील 3 महिन्यांनी अजून एकदा चाचणी करून घे. पण जर समजा त्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आलेली असेल तर पॉझिटिव्ह म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरात तो HIV चा विषाणू आहे तर त्या व्यक्तीला तिथे समुपदेशन केलं जातं. त्या व्यक्तीला मानसिक आधार दिला जातो आणि त्या व्यक्तीला पुढे सांगितलं जातं की ART औषधोपचार अवेलेबल आहे आणि मुळात हा आजार जसा क्रॉनिक मॅनेजेबल डिझीज आपण म्हणतो की जो असाध्य आजार असला तरी पण तो व्यवस्थितरित्या औषधोपचार घेऊन त्याला मॅनेज करता येऊ शकतं, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करता येऊ शकतं आणि मग त्यांना औषधं सुरू केली जातात. मुंबईमध्ये जर आपण बघायला गेलं तर सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयात एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पण तुम्हाला सरकारी निमसरकारी रुग्णालयांमध्ये जिल्हा रुग्णालयांमध्ये ICTC ज्याला आपण म्हणतो ते चाचणी केंद्र उपलब्ध असतात. वस्ती पातळीवरती मुंबईमध्ये फिरती चाचणी केंद्र उपलब्ध आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही HIV ची चाचणी करू शकता आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सूचित संमतीशिवाय त्याच्यावर उपचारही केले जात नाहीत किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे संशोधनही केले जात नाही. थोडक्यात म्हणजे HIV बाधित टेस्ट जो करायची आहे ती कोणत्याही त्यांच्या संमतीशिवाय केली जाऊ शकत नाही आणि गरज पडल्यास संमती घेऊनच ती करावी लागते. बरोबर. याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की HIV सह जगणारी जी व्यक्ती आहे, संरक्षित व्यक्ती, तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला त्यांचा, तर या व्यक्तींचं जे स्टेटस आहे हे इतरांना सांगणं हे ते बांधील आहेत का सांगायला त्याला की गरज नसते तशी? बघा, HIV स्टेटस हे इतरांना सांगणं ही त्या व्यक्तीची स्वतःची निवड असू शकते. म्हणजे ते सांगायला त्याला कोणीही बाध्य करू शकत नाही. पण ज्यावेळेला आपण म्हणतो की सिग्निफिकंट रिस्क जर एखाद्या गोष्टीमध्ये असेल म्हणजे ती व्यक्तीची बायकोला त्याच्यामुळे HIV चा संसर्ग होणार असेल तर मग त्या पार्टनरला त्याने ते डिस्क्लोज केलं पाहिजे, त्याने सांगितलं पाहिजे जेणेकरून त्या पार्टनरची पण तपासणी होईल, त्यालाही औषधोपचार सुरू करता येईल. बाकी त्याच्याशी संदर्भामध्ये कधीकधी आडून त्याचं HIV स्टेटस माहिती पडण्यासाठी त्याचं कोणते उपचार चालू आहेत, कोणत्या प्रकारची चाचणी केली, अशा प्रकारचे पण प्रश्न येतात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचीही उत्तरं द्यायची काहीच आवश्यकता नसते. आणि ह्याला एक अपवाद आहे की न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये जर न्यायालयाला वाटलं की इथे आपल्याला त्या व्यक्तीची HIV स्टेटस माहिती करून गरजेचं आहे तर तिथे त्याला एक हा अपवाद असू शकतो. अच्छा, म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्येच फक्त ते शक्य आहे, अदरवाईज त्याच्यामध्ये त्यांना ते बांधील नाही आहेत कुणालाही ते स्टेटस सांगण्याचं. बरोबर. मॅडम, आपली चर्चा लोकांपर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. पुन्हा आपल्याला कॉल आहे. माझ्या मुलाला 18 वर्ष झालेले आहेत आणि तो निगेटिव्हच येत आहे. तर कशावरून निगेटिव्ह आहे? पत्नी आणि पती याच्यावरूनच वाढले. आणि मला जरा मोठ्याने बोलता का? हॅलो. हा, जरा मोठ्याने बोला. मुलाचं वय किती आहे तुमच्या? मुलाचं वय काय म्हणालात?
मुलाला 18 वर्ष झाले आता. 18 वर्ष झालेली आहेत. आणि त्या जरा स्पष्टपणे आपला प्रश्न विचारला तर आमच्यापर्यंत तो व्यवस्थित पोहोचेल. सलग विचारा. मुलगाला पती एचआयव्हीनच वाढले आणि मला पण आहे. अच्छा. मुलगा का आता 18 वर्ष झाले तर केले तर टेस्ट निगेटिव्हच येते, तर कशावरून निगेटिव्ह येते, त्याला अजून होऊ शकते असा माझ्या शंका आहे. शक्यतेबद्दल ते विचारतायत. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. बघा ताई, एक लक्षात घ्या की ज्या वेळेला ह्या मुलाचा जन्म झाला असेल त्यावेळेला कदाचित HIV चा संसर्ग तुम्हाला नसेल, त्याच्यामुळे तो मुलगा जो आहे तो HIV मुक्त जन्माला आला असेल. आणि त्याचे तुम्हाला जसं आम्ही म्हटलं की ह्या ज्या राष्ट्रीय एड्स आणि STD नियंत्रण कार्यक्रमामध्ये पूर्ण कुटुंबाची चाचणी केली जात असते आणि त्यांचा पाठपुरावा केलेला असतो की ते होणारे बाळ म्हणजे जी मुलं असतात त्या जोडप्याला त्या मुलांची पण तपासणी केली जाते. जर त्याची तपासणी निगेटिव्ह येत असेल तर त्याचा अर्थ ते तुमचा जो मुलगा आहे तो HIV मुक्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल. अजूनही या अनुषंगाने येणारे पुढचे प्रश्न आहे, चर्चा आपण अशीच पुढे नेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो सह्याद्री. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं, फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर, येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. लाइट्स, साउंड, कॅमेरा, ऍक्शन. तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो सह्याद्रीच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण आज विषय जो चर्चितोय तो म्हणजे HIV एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017. आणि आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्ञानेश्वरी सोनवणे मॅडम. मॅडम, अतिशय योग्य पद्धतीने आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आणि त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे या कायद्याअंतर्गत जे संरक्षित व्यक्ती जी आहे त्यांच्या कल्याणासाठी काही उपाय या कायद्यामध्ये सुचवलेले आहेत का, आणि ते कोणते? या कायद्याअंतर्गत जसं मी तुम्हाला म्हटलं की ART औषधं तर दिली जातातच, परंतु त्याचबरोबर निव्वळ औषधोपचार देऊन उपयोग नाही. कारण ही जी व्यक्ती लोक असतात ते आर्थिक सामाजिक दृष्ट्या पीडित असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जेवढ्या सामाजिक सुरक्षा योजना शासनाच्या उपलब्ध आहेत त्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर ह्या संरक्षित व्यक्तींकरिता विशेष अशा योजना देखील राबवल्या जातात. उदाहरण द्यायचं झालं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जे HIV सह जगणाऱ्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जॉग्राफीमध्ये राहणाऱ्या आणि मुंबईतील ART केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या विधवा महिलांकरिता आर्थिक सहाय्य योजना सुरू केलेली आहे.
ज्याचा लाभ आतापर्यंत 3,500 विधवा महिलांनी घेतलेला आहे. जसं मी मगाशी म्हणाले की विधवा महिला हा घटक जो आहे त्याच्यावरती दुहेरी जबाबदारी असते आणि खूप जास्त शोषित घटक हा असतो. तर ह्याच्यामध्ये ह्या योजनेचा फायदा असा झाला की ART औषधोपचारातलं सातत्य जे आहे ह्या महिलांचं ते ह्या कल्याणकारी योजनांमुळे वाढलं. कारण काय, ह्या योजनेचा निकषच आम्ही असा ठेवला होता की त्या महिलेचं जर ART औषधोपचारामध्ये सातत्य असेल तरच त्या महिलेला हे योजना मिळणार आहे. तर ह्या अंतर्गत त्यांना दरमहा 1,000 रुपये त्यांच्या खात्यात डायरेक्टली जमा केले जातात. आणि ह्याचा पुढचा भाग म्हणून आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेने, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने ह्या सर्व महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी स्वयंमेळा ही संकल्पना राबवली. त्याचबरोबर ह्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कुठे एकत्र आणता येईल का ह्याचा विचार झाला. आणि तुम्हाला माहिती आहे, बचत गट जर बनवायचा असेल तर त्या एका भौगोलिक लोकॅलिटीमध्ये राहणाऱ्या असाव्यात, पण आमच्यासाठी हे शक्य नव्हतं. मग आम्ही एकच निकष ठरवला की ते ART केंद्रामध्ये एकत्रित येणाऱ्या महिला असाव्यात. आणि ह्याचा फायदा असा झाला की जो HIV सोबत जगताना जो लढा होता तो त्यांचा एकाकी लढा होता. त्या एकाकी लढ्याला 4 चौघींचं बळ मिळालं आणि जो भावनिक सपोर्ट ग्रुप जो होता तो ह्या माध्यमातून तयार झाला. त्याचबरोबर त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून आणि NULMच्या माध्यमातून त्यांना रिव्हॉल्विंग फंडसुद्धा देण्यात आला. आणि त्यांच्याकडून आता लाईव्हलीहूडसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एकाकडून प्रेरणा घेऊन आता विविध ART केंद्रांमध्ये, जसं जे ART केंद्रांनीही 2 बचत गट स्थापन केलेले आहेत, तर ही बचत गट स्थापन करण्याची जी प्रेरणा आहे ते महिला स्वतःहून एकमेकांसाठी घेत आहेत. आणि ह्या कल्याणकारी योजनांचा अशा पद्धतीने राबवल्या जात आहेत. सर, कायद्याचं एकंदरीत सविस्तर माहिती आपण घेतोच आहोत आणि पुढचेही प्रश्न आपण त्या अनुषंगाने घेणार आहोत. पण त्या अगोदर मला वाटतं की ही माहिती सगळी मिळवण्यासाठी काही हेल्पलाईन नंबर्स आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, ही माहिती जर तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की लोकांना दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी वेळ नसतो, तर त्यांना 1097 हा जो हेल्पलाईन नंबर आहे तो इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तो तुम्ही लिहून घ्या. 1097 हा नंबर आहे. तिथे तुम्हाला सर्व भाषातील समुपदेशक उपलब्ध असतात ऑनलाईन आणि हा टोल फ्री नंबर आहे, तुम्ही कधीही याच्यावरती कॉल करू शकता. अतिशय महत्त्वाचा असा एड्स हेल्पलाईन नंबर 1097 प्रेक्षकांनी टिपून घ्यावेत. जिथे जिथे गरज भासेल, ज्यांना ज्यांना गरज भासेल त्यांना या नंबरविषयी माहितीही आपण द्यावीत. चर्चा आपण अशीच पुढे ही नेत आहोत. बऱ्याचदा असं होतं मॅडम की HIV ग्रस्त जे आहेत त्यांच्यासह राहणारे जे संबंधित लोक आहेत त्या मुलांना मालमत्तेच्या बाबतीतही हक्क कधी कधी नाकारला जातो. तर त्याविषयी आपण काय प्रकाश टाकाल? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेला ती मुलं आपले दोन्ही पालक हरवून बसतात त्यावेळेला ते मुलं जे आहेत त्या मुलांना एक तर आजी आजोबा सांभाळतात किंवा मावशी काका काकू असे कोणीही सांभाळतात आणि बऱ्याचदा त्यांना मालमत्तेचा अधिकार जो आहे तो नाकारला जातो. किंवा घरातला कर्ता पुरुष गेला, ती बाई हतबल असते, तिला माहिती असतं की तिचे नातेवाईक जे आहेत ती ही जी संपत्ती आहे ते ह्याला आपल्या मुलाला मिळू देणार नाही आहेत किंवा त्यांच्या घरात घुसखोरी केलेली असते. तर अशा वेळेला त्या मुलाच्या पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे किंवा एकल पालक आहे त्यांनी किंवा त्या मुलाच्या इंटरेस्टमध्ये जे काम करणारे NGO आहेत त्यांच्यापैकी कोणीही त्या मुलाची जी केस आहे ती जिल्ह्याची बालकल्याण समिती असते त्या बालकल्याण समितीकडे घेऊन जाऊ शकता, जेणेकरून बालकल्याण समितीचा हस्तक्षेप या केसमध्ये होईल आणि त्याचे जे प्रॉपर्टीचे अधिकार आहेत, मालमत्तेचे अधिकार आहेत ते अबाधित राहतील. वयाच्या 18व्या वर्षानंतर त्या मुलाला ते अधिकार मिळतील हे बघितलं जाईल. मग त्याच्या पालकत्वाबद्दल काय? अशीही परिस्थिती निर्माण होते. बरोबर, त्याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की ज्यावेळेला दोन्ही पालक अस्तित्वात नसतात, आई वडील नसतात, त्यावेळेला जर जे मोठं मूल असतं ते बऱ्यापैकी समजूतदार असतं, परिस्थितीने समजूतदार बनवलेलं असतं आणि ते जर 12 वर्षापेक्षा मोठं असेल, 18 वर्षापेक्षा कमी असेल तर अशा मोठ्या भावंडाला पालकत्वाचा अधिकार या कायद्याअंतर्गत दिलेला आहे. कारण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पालकाची सही लागत असते. जसं बँक खातं उघडणं आहे, शाळेमध्ये प्रवेश घेणं आहे किंवा एखादा उपचार करायचा असेल तर तिथे सुद्धा त्यांना संमती द्यावी लागते.
मालमत्तेचं जसं मी आता म्हटलं की मालमत्तेचं व्यवस्थापन करायचं किंवा इतर कोणत्याही कारणासाठी हे जे मोठं भावंड आहे त्याला पालकत्वाचा अधिकार ह्या कायद्यामध्ये देण्यात आलेला आहे सर. खूप छान. साधारण या कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, थोडक्यात काय सांगाल? हा कायदा जो आहे तो आपण आतापर्यंत बघितलेला आहे. ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा उभारणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट ह्या कायद्यामध्ये नमूद आहे. तक्रार निवारण यंत्रणेमध्ये 2 गोष्टी येतात, एक म्हणजे लोकपाल आणि दुसरं म्हणजे तक्रार अधिकारी. आता आपल्या महाराष्ट्र राज्याचाच जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 लोकपाल आहेत आणि त्यातही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांसाठी मिळून 1 लोकपाल आहे जे बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी आहेत आणि बाकीच्याही उर्वरित महाराष्ट्रासाठी 2 लोकपाल आहेत. तसेच प्रत्येक आरोग्य आस्थापना, शैक्षणिक आस्थापना आणि कार्यस्थळ म्हणजे ऑफिस वगैरे ह्या ठिकाणी पण तक्रार अधिकारी नेमले गेले पाहिजेत. जिथे जिथे आरोग्य आस्थापनामध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील तर 1 तक्रार अधिकारी नेमला गेला पाहिजे आणि इतर आस्थापना ज्या मी आता नमूद केल्या की शैक्षणिक आणि कार्यस्थळी 100 पेक्षा अधिक लोक काम करत असतील तर 1 तक्रार अधिकारी नेमला गेला पाहिजे. भेदभाव जर होतच असेल तर मग साधारण तक्रार कुठे करावी? ते तक्रार करण्यासाठी असं काही हायरार्की त्यांनी कायद्यामध्ये नमूद नाहीये. त्या व्यक्तीवरती आहे की ती व्यक्ती जिथे काम करते आहे त्या कामाच्या ठिकाणी जो तक्रार अधिकारी नियुक्त केलेला असेल एकतर ते त्या तक्रार अधिकारीकडे जाऊ शकतात किंवा ते लोकपालाकडे पण आपली तक्रार नमूद करू शकतात. मग साधारण तक्रार केल्यानंतर किती दिवसात साधारण याचं निराकरण केलं जातं की त्याला काही काळ्या मर्यादा वगैरे ठरवून दिलेली आहे का? हो, कारण हा विषयच संवेदनशील आहे. ह्या जर समजा तक्रार लोकपालाकडे दिलेली असेल आणि तीही आरोग्याच्या संदर्भामधली असेल तर ती तक्रार सेम डे म्हणजे 24 तासाच्या आत त्याचं निराकरण केलं पाहिजे आणि इतर बाबतीमधले भेदभावाच्या वगैरे तक्रारी असतील तर 30 दिवसाच्या आत. आणि जर ती तक्रार अधिकाऱ्याकडे केली असेल तर आरोग्याच्या बाबतीतल्या तक्रारीसाठी 24 तासाच्या आत आणि इतर तक्रारी ह्या 7 दिवसाच्या आत त्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे. आणि या तक्रारी संदर्भात या गुन्ह्यांची दखल जी आहे ती कोणत्या न्यायालयात घेतली जाते? हे बघा, ह्या कायद्याअंतर्गत जे गुन्हे आहेत ते दखलपात्र आणि जामीनपात्र आहेत आणि ह्या गुन्ह्यांची दखल जी आहे ते न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणीचे न्यायालय येथे घेतली जाते. मग न्यायालयात जेव्हा ही तक्रार नोंदवली जाते आणि तिथे जेव्हा ती केस चालू असते त्यावेळी त्या व्यक्तीची गोपनीयता पाळण्याबाबत काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे ही ज्या वेळेला केस उभी राहते न्यायालयामध्ये त्यावेळेला त्याचं प्रोसिडिंग जे आहे ते इन कॅमेरा प्रोसिडिंग झालं पाहिजे, म्हणजे तिथे कोणाला इतरांना अलाउड नसावं. दुसरं म्हणजे ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची जी केस आहे ती टोपण नावाने चालवली जावी, म्हणजे तिची जी ओरिजिनल ओळख आहे, मूळ ओळख आहे त्या बाबतीत गुप्तता राखली जाईल आणि त्याच्या ओरिजिनल जे काही ओळखी संदर्भामधले डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट मोहरबंद पाकिटामध्ये कुलूपबंद कपाटामध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जावी आणि माहिती सुरक्षा उपाययोजना ज्या आहेत, डेटा प्रोटेक्शन पॉलिसी, त्याचं व्यवस्थितरित्या पालन केलं जावं आणि सुरक्षित अभिलेख ठेवले जावेत. म्हणजे माहिती सुरक्षा उपाययोजनेचं पूर्ण काटेकोरपणे पालन हे केलं जातं आणि गोपनीयता राखली जाते, हेच आपल्या म्हणण्यातून इथे लक्षात आलं. मग या कायद्याअंतर्गत साधारण शिक्षेची तरतूद काय आहे आणि कोणती आहे? ह्या कायद्याच्या कलम 37 मध्ये शिक्षेच्या तरतुदीबाबत नमूद आहे. ह्या कायद्यामध्ये जो मगाशी आपण काही कृत्यांना बंदी आहे ते कृत्य आपण जी सांगितलेली आहेत, म्हणजे कलम 4 जो आहे त्या कलम 4 मध्ये लिहिलेलं आहे की हिंसेला चिथावणी देणारी वक्तव्य किंवा त्याच्याविषयी त्या व्यक्तीविषयी द्वेषभावना पसरवणे किंवा बाधित व्यक्तीला मारहाण करणे, त्याला उत्तेजन देणाऱ्या मारहाणीस उत्तेजन देणाऱ्या कारवाया करणे, ह्या सगळ्या ज्या बाबींना बंदी घातली गेली त्याचं जर उल्लंघन झालं असेल तर तुमच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार 3 महिने ते 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही, जर तुमचा गुन्हा जास्त गंभीर स्वरूपाचा असेल तर दोन्हीही शिक्षेला ती व्यक्ती पात्र होऊ शकते. आणि दुसरं असं आहे की ती केस जर लोकपालकडे गेलेली असेल आणि लोकपालने शिक्षा सुनावलेली असेल आणि त्याचं पालन जर केलं नाही लोकपालांच्या आदेशाचं तर त्याचं उल्लंघन केल्यावरती 10,000 रुपयाचा दंड ठोठावला जातो आणि जितके दिवस तुम्ही पालन करणार नाही तितके दिवस प्रतिदिन 5,000 याप्रमाणे तो दंड आकारला जातो. त्याचबरोबर कायदेशीर प्रोसिडिंग जे मगाशी आपला प्रश्न झाला
त्याच्यामध्ये जर गोपनीयतेचं उल्लंघन झालं तरी देखील शिक्षा होऊ शकते. अच्छा, शिक्षेस पात्र आहे. शिक्षेस पात्र आहे. मॅडम, अगदी शेवटच्या वळणावरती आपण या चर्चेच्या आहोत. तर HIV आणि एड्स ह्या बऱ्याच वेळा आपण हा शब्द इथे उच्चारलेला आहे, तर या दोघांमध्ये मूळ फरक काय आहे? आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की HIV हा विषाणू आहे आणि हा विषाणू ज्या वेळेला आपल्या शरीरात प्रवेश करतो तो फक्त मानवी शरीरात जिवंत राहतो, इतर कुठेही जिवंत राहत नाही. तो मानवी शरीरात जिवंत राहतो आणि मानवी शरीरात आल्याच्या नंतर एक विंडो पिरियड असतो की ज्याच्यानंतर म्हणजे एक 3 महिन्याचा की त्याच्यानंतर चाचणी केल्याच्या नंतरच तो HIV पॉझिटिव्ह आहे की नाही ते आपल्याला समजतं. आणि HIV ते एड्स हा प्रवास त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असतो, कारण त्या विषाणू ज्यावेळेला आपल्या शरीरात येतो त्यावेळेला आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि विविध आजारांची लागण होऊ शकते. अतिशय सोप्या शब्दांमध्ये मॅडम आपण एकंदरीत हा विषय उलगडत नेला. मला माहिती आहे हा विषय जटिल आहे, गहन आहे आणि विस्तार त्याचा मोठा आहे, पण अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि सहज अशा भाषेमध्ये आज मॅडमने आपल्याला जे हा विषय समजावून सांगितला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या हॅलो सह्याद्रीच्या पूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मित्र, आपण पाहिलंच की एड्स HIV रोगाबद्दल जे प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 2017 जो अस्तित्वात आलेला आहे त्यामागची जी खरी गरज का आहे याबद्दल मॅडमने आपल्याला सांगितलं. त्यावरील प्रभावी मानवी हक्कांचं जे संरक्षण त्यातून अपेक्षित आहे ते साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या कायद्यान्वये HIV बाधित व्यक्ती आणि त्यांच्या सोबत राहणारी जी व्यक्ती किंवा राहून गेलेली व्यक्ती ही संरक्षित व्यक्ती म्हणून संबोधलं जातं आणि या सर्वांचं सर्वसामान्यांसारखं जीवन जगता त्यांना यावं, मानाने सन्मानाने त्यांना त्यांचं जीवन जगता यावं, हेच आपल्याला या चर्चेतून अधोरेखित झाल्याचं आपल्याला दिसतं. मित्रो, जसं मी सांगितलं हा विषय फार गहन आहे आणि एका चर्चेमध्ये तो पूर्ण करणं, पण आपण महत्त्वाचे बिंदू त्यातले काही समजून घेतलेले आहेत आणि मॅडमने अतिशय सुंदर पद्धतीने त्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तर पुन्हा भेटूया आपण हॅलो सह्याद्रीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. नमस्कार.